राज्य कृषी आयुक्तांनी फरमान काढलेला आहे की एसटीबीटी किंवा जीएम लागवड करणारा शेतकरी किंवा त्याला विक्री करणारा व्यापारी यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. कारवाई करा, त्यांना जेलमध्ये टाका, अशा पद्धतीचे आदेश कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. सदाभाऊने त्यावर अशी भूमिका घेतली की मी स्वतः म्हणजे सदाभाऊ स्वतः यवतमाळमध्ये एसटीबीटी कॉटन लागवड करणार आहे. त्या ठिकाणी कृषी आयुक्तांनी अडवायला यावं. त्या कृषी आयुक्तांना मी त्या ठिकाणी बैलाच्या ठिकाणी जुंपेल आणि जर कृषी अधिकारी अडवायला आले तर त्यांच्यावर चाबकाचे आसुडाचे ओरखाडे किंवा फटके ओढेल, अशा पद्धतीची भूमिका सदाभाऊंनी घेतली. ती समर्थनीय आहे. फक्त तुम्ही चुकीच्या ठिकाणी सदाभाऊ बसलेले आहात. जे सरकार शेतकऱ्यांचं शोषण करत आहे, त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलेले आहात. त्यांच्यात तुम्ही बाहेर या. तुमच्यासारख्या कार्यकर्त्याची, नेत्याची शेतकरी चळवळीला गरज आहे. आज आपण जर बघितलं तर भारत अमेरिका करारामध्ये तिथले सगळे जीएम आणि एसटीबीटी असलेले प्रोडक्ट, शेतमाल हे आयात करायला चालतात, इथल्या लोकांना खायला चालतात. मात्र इथल्या शेतकऱ्याला ते लावू देत नाही. अफू उत्पादक करणारे शेतकरी सालोसाल जेलमध्ये सडतात, त्यांना जामीन नाही. आपल्या शेतकऱ्यावर कारवाया होत आहेत. तंत्रज्ञान स्वातंत्र्य नाही, त्याच्या हातामध्ये पायामध्ये बेड्या घातलेल्या आहेत. त्याच्यामुळे जगाची स्पर्धा कशा पद्धतीने करणार आहे. त्यामुळे कुठेतरी ही मोगलाई शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये थांबली पाहिजे. शेतकऱ्याचा आवाज अजून बुलंद झाला पाहिजे. याबद्दल मी युट्यूबला सविस्तर बोललेलो आहे 5-6 मिनिटं. प्लीज व्हिजिट करा.